नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव. आज आपण बघणार आहोत मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाबद्दल. पाठीमागच्या लेक्चरला आपण सी.के. प्रल्हाद यांचं योगदान पाहिलं होतं. त्यामध्ये आर्थिक पिरॅमिड हा भाग जो आहे तो आपण बघितलेला होता. त्यानंतर आज आपण बघणार आहोत त्या पुढचा भाग. त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला बीओपी बॉटम अप पिरॅमिड आपण पाठीमागच्या कालच्या आकृतीमध्ये पाहिलं होतं की हा जो बॉटम अप पिरॅमिड आहे याच्यामध्ये 400 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि त्यामुळं हे जे बीओपी मध्ये असणारे जे देश आहेत तर त्यामधील उपभोक्त्यांची संख्या किंवा तिथली बाजारपेठ याच्याबद्दल आपण माहिती आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण बघितलंय की बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पूर्वग्रह किंवा चुकीची ग्रहिते, जी उद्योजकता आपली वाढत नाही आपल्या देशामधली, जीडीपी जो आहे तो कमी आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे आणि उद्योजकता जर वाढवायची असेल तर काय करावं लागेल. तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की स्वातंत्र्यानंतर भारतात खाजगी क्षेत्राकडे संशयाने पाहिले गेले. खाजगी क्षेत्र लोकांची पिळवणूक करणारे हे समीकरण राजकारण्यांच्या विचारामध्ये घट्ट होते. परवाना राज, लायसन्स राज म्हणजे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी घेण्याचे जाचक बंधन हे अस्तित्वात होते. सार्वजनिक धोरणाचा भर हा संपत्ती निर्माण करण्यावर नव्हता तर फक्त संपत्तीच्या वाटपामध्ये न्याय देण्यावर होता. तर स्वातंत्र्यानंतर आपण बघितलं की आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हीचं अस्तित्व जे आहे ते आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होतं. आणि मग आपण बघतोय की ग्रामीण भाग म्हणजे फक्त गरीब लोक आणि शहरी भाग म्हणजे फक्त श्रीमंत लोक अशी लोकांची चुकीची समजूत होती. ग्रामीण भागात सुद्धा श्रीमंत लोक असतात आणि शहरातही गरीब लोक असतात, ही वस्तुस्थिती आहे. बीओपी मधील उपभोक्त्यांना सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची सवय लागली आहे, म्हणजे सबसिडी. ती सवय बदलणे अवघड आहे पण आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांचं असं मत आहे की सबसिडी ज्या आहेत त्या कमी केल्या पाहिजेत. म्हणजे एकूणच आपण बघितलं की जागतिकीकरण जे आलेलं आहे, नवीन आर्थिक धोरण आपण जे स्वीकारलेलं आहे, त्या नवीन आर्थिक धोरणामध्ये WTOचा जो करार झालेला आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर, आणि त्या करारामध्ये हे असे बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत की त्या देशांनी तिथल्या सबसिडीज कमी करायच्या. म्हणजे शेतकऱ्यांना सबसिडीज दिली जाते, सर्वसामान्य लोकांना सबसिडीज दिली जाते, आणखी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्यातल्या सबसिडी बंद करण्यात याव्यात असं जेव्हा WTO सांगत असतं. पण तुम्ही जर अमेरिकेचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर सबसिडी आहे. म्हणजे WTO मध्ये ज्यांचं वर्चस्व आहे ते काय करतात, त्यातल्या नियमाटी इतर देशांवरती लादण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. तर धोरणांच्या अंमलबजावणीतील त्रुटी हा आणखी एक बिकट प्रश्न बीओपी देशामध्ये आहे. याशिवाय भ्रष्टाचाराची समस्या सुद्धा गंभीर आहे आणि त्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांची पूर्वग्रह किंवा चुकीची ग्रहिते. तर ही सगळी परिस्थिती आपण बघितलेली आहे. पण या परिस्थितीमध्ये आता बदल झालेला आहे आणि हा जो बदल आहे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे काही पूर्वग्रह झालेले आहेत, चुकीचे ग्रहित त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं उद्योजकता वाढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळं त्यांची जी काही चुकीची ग्रहित आहेत ती दुरुस्त करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा मांडलेला आहे की बहुराष्ट्रीय कंपन्यांना असे वाटते की गरीब लोकांना आपली उत्पादने परवडत नाहीत. पण आपण बघितले की आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कॉमन झालेल्या आहेत. गरीब जरी लोक तुम्ही म्हणले तरी बेसिक प्रत्येकाच्या घरामध्ये आता टीव्ही आलेला आहे, मोबाईल आलेला आहे, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गरीब लोक सुद्धा वापरत आहेत.
दुसरा आहे विकसित देशातील उत्पादने गरिबांसाठी उपयोगाची नाहीत. विकसित देशामध्ये उत्पादनं जी केली जातात ती उत्पादनं गरिबांसाठी उपयोगाची नाहीत असं बहुराष्ट्रीय कंपन्यांचं गृहीतक आहे, पण ते गृहीतक चुकीचं आहे. त्यानंतर 3 नंबर आहे तंत्रज्ञानातील नवनिर्मितीचे स्वागत फक्त विकसित देश करतात आणि तेच देश नवनिर्मितीसाठी पैसा खर्च करतात. तंत्रज्ञानातला जो बदल आहे तर हे जे आहे तंत्रज्ञानातील नवनिर्मितीचे स्वागत फक्त विकसित देश करतात आणि तेच देश नवनिर्मितीसाठी पैसा खर्च करतात. बरोबर आहे. बऱ्याचदा नवनिर्मिती, इनोव्हेशन, रिसर्च, इन्व्हेन्शन या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जरी तेवढं महत्वाचं असलं तरी तितकासा त्याला पैसा खर्च केला जात नाही. त्यानंतर 4था मुद्दा आहे दीर्घकालीन वृद्धीसाठी बीओपी बाजार महत्वाचा नाही असं त्यांनी गृहीतक धरलेलं आहे. त्यानंतर आहे 5वा मुद्दा फक्त विकसित बाजारपेठेत बौद्धिक क्षमतेला वाव आहे. तर जी काही गृहीतकं आहेत ती दुरुस्त करणं अत्यावश्यक आहे. म्हणजेच बाजारपेठेवर आधारित असलेल्या उपायामधून गरिबी कमी करणे शक्य नाही असे बहुतांश घटकांना आजपर्यंत वाटत आले आहे. तथापि या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे पुरावे मिळू लागलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला भाग यामधला बघायचा आहे बीओपी बाजाराचे स्वरूप. बॉटम ऑफ पिरॅमिड, पिरॅमिडच्या तळाला त्याला आपण बीओपी असं म्हणतो. म्हणजेच गरीब, दरिद्री, विकसनशील जे देश आहेत त्या देशांमधल्या बाजारपेठांचं स्वरूप कसं असतं. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे बीओपी मध्ये क्रयशक्ती, म्हणजेच आपण इथं त्याला पैसा. बीओपी मध्ये क्रयशक्ती आहे म्हणजेच पैसा आहे. म्हणजे काय तर बीओपी मध्ये दरडोई उत्पन्न कमी असते. आता बीओपी म्हणजे काय लक्षात आलं ना तुमच्या, विकसनशील देश, गरीब देश. तर तिथं उत्पन्न कमी असते परंतु प्रचंड लोकसंख्येमुळे खरेदी करण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात असते. लोकसंख्या जास्त असते त्याचाच फायदा काय त्यांनी म्हटलेला आहे की खरेदी करण्याची शक्ती प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ बघता येईल चीन, भारत, ब्राझील, मेक्सिको, रशिया, इंडोनेशिया, टर्की, दक्षिण आफ्रिका व थायलंड यांची एकूण लोकसंख्या 300 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांचा एकूण जीडीपी $12.5 ट्रिलियन म्हणजेच 12.5 लक्ष कोटी डॉलर आहे. त्यांची क्रयशक्ती सुप्त असते, ती जागृत करावी लागते. विकसनशील देशातील बरेच गरीब लोक खर्चिक पर्यावरणामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा बराच पैसा अनाठायी खर्च होतो. उदाहरणच बघायचं झालं तर आपण बघतोय मुंबईतील धारावी मधील गरीब लोक खाजगी सावकाराकडून 600 ते 1000% दशादशे दराने कर्ज काढतात. त्यांना बँकांनी 25% दराने कर्ज दिले तर लोकांचा भुर्दंड वाचेल व बँकांना खूप नफा मिळेल. लक्षात आलं का तुमचा हा मुद्दा? बघा म्हणजेच या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या लिगली मिळत नाहीयेत आणि म्हणून काय करावं लागतं. म्हणजेच बघा इथं खाजगी सावकारांकडून मोठ्या व्याज दराने लोक पैसे घेतात पण बँका ती फॅसिलिटी पुरवत नाहीत आणि त्यामुळे त्यांना खाजगी सावकारांच्याकडे जावं लागतं आणि त्यामुळे इथं बँकेचा होणारा जो काही नफा आहे तो नफा या ठिकाणी बुडत असतो. बँकेला नफा मिळत नाही तर तो नफा खाजगी सावकार कमवत असतो. बऱ्याच गरिबांना महानगरामध्ये औषधे, पिण्याचे पाणी, धान्य अशा वस्तू किंवा सेवा सुद्धा अवास्तव किमतीला घ्याव्या लागतात. वाटप साखळीतील अकार्यक्षमता व स्थानिक गुंडांच्या मध्यस्थामुळे गरिबांना भुर्दंड पडतो. यावर उपाय केल्यास गरिबांची क्रयशक्ती वाढेल. म्हणजे ह्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, औषध, पिण्याचे पाणी, धान्य अशा वस्तू आणि सेवांना बऱ्याचदा जास्त किंमत द्यावी लागते. याशिवाय गरीब लोक चुकीचा प्राधान्यक्रम वापरून खर्च करतात. उदाहरणार्थ स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, अधिक चांगले घर यावर खर्च करण्यापेक्षा चैनीच्या वस्तू घेण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजेच बघा स्वच्छता किंवा स्वच्छ पिण्याचे पाणी खूप गरजेचं आहे पण त्याचा विचार केला जात नाही आणि मग आजारपण ओढवलं जातं आणि आजारी पडल्यावर दवाखान्यात भरपूर पैसे घालवावे लागतात.
म्हणजेच आपला प्राधान्यक्रम काय आहे, तर आरोग्य चांगलं राखणं आणि त्यासाठी स्वच्छता गरजेची आहे, पिण्याचं पाणी गरजेचं आहे, चांगलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे. पण यावर पैसे न करता चैनीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खर्च करण्याचा कल लोकांचा वाढताना दिसतो. त्यानंतर यातला दुसरा मुद्दा आहे बीओपी बाजारपेठांशी असणारा संपर्क कठीण आहे. यामध्ये वाटप व्यवस्थेचा बीओपी बाजारपेठेशी संपर्क होण्यामध्ये अडथळे येतात. त्यातल्या त्यात शहरात लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे वाटप व्यवस्था करणे शक्य होते, परंतु ग्रामीण भागातील प्रश्न बिकट आहेत. आपण सगळेच ग्रामीण भागामध्ये राहतो, आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तेथील लोक जे आहेत ते विखुरलेले असतात व प्रसार माध्यमापासून दूरवर असतात. काही देशात मोबाईलच्या प्रसारामुळे या प्रश्नांची तीव्रता कमी झालेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन कल्पना लढवून या प्रश्नावर उपाय शोधतात. उदाहरण बघायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपनीने महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना डिस्ट्रीब्युटर म्हणून नेमले आहे. त्यांना शक्ती अम्मा असे नाव दिले आहे. त्यांना दर महिन्याला 3,000 ते 7,000 रुपये मानधन म्हणून देण्यात येतात. या महिलांच्या हातात उत्पन्न आल्यामुळे त्यांच्याकडून मागणीत वाढ होते. ब्राझीलमधील कंपनीने ब्राझील अवॉन लेडीज या नावाने 8 लाखाहून अधिक महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे. म्हणजेच बीओपी बाजारपेठ जो आहे त्या बाजारपेठेशी संपर्क होणं कठीण आहे, हा एक मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर यामध्ये तिसरा मुद्दा आहे बीओपी बाजारपेठा ब्रँड विषयी जागरूक आहेत. तर गरीब लोक उत्पादनाच्या ब्रँड विषयी जागरूक नसतात हा समज चुकीचा आहे. उत्पादनाच्या उपयोगाविषयी म्हणजेच त्यांच्या मूल्याविषयी म्हणजेच पर्यायाने ब्रँड बद्दल गरीब सुद्धा जागरूक असतात. उच्च दर्जाचे आयुष्य जगण्याची आकांक्षा गरीब लोकातही असते, पण उच्च दर्जा त्यांना परवडणाऱ्या किमतीत पाहिजे असतो. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हे आवाहन स्वीकारले पाहिजे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अधिक कार्यक्षम होण्याचा दबाव या आव्हानामुळे निर्माण होतो. आणि यानंतर यातला शेवटचा मुद्दा आहे बीओपी उपभोक्ते प्रगत तंत्रज्ञान सहजपणे स्वीकारतात. सॉरी, आपला चौथा मुद्दा राहिलेला आहे. चौथा मुद्दा आहे बीओपी बाजारपेठेत ग्राहकांचा परस्पर संपर्क आहे. तर यामध्ये उपभोक्ते परस्परांच्या अधिक संपर्कात येत आहेत. इंटरनेटचा लाभ करून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. चीन, भारत यासारख्या देशात मोबाईल फोनचा वापर प्रचंड वाढला आहे व वाढत आहे. संगणकाचा वापर करून उपभोक्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू लागले आहेत. परस्पर संवाद, कंपन्यांशी संवाद, राजकारण्यांशी संवाद वाढत आहे. माहितीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तोंडी जाहिरातीचे सुद्धा महत्त्व वाढले आहे. अनुकूल तसेच प्रतिकूल बातम्यांचा अतिशय झपाट्यानं प्रसार होऊ लागलेला आहे. आणि या कोरोना काळात तर आपण सगळ्यांनी हा भाग जो आहे तो अनुभवलेला आहे. वेबिनार, सेमिनार या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन अनुभवलेल्या आहेत. आणि पाचवा मुद्दा आहे बीओपी उपभोक्ते प्रगत तंत्रज्ञान सहजपणे स्वीकारतात. तर याच्यामध्ये बीओपी उपभोक्ते प्रगत तंत्रज्ञान सहजपणे स्वीकारतात आणि वापरतात. उदाहरणार्थ IITचे ई-चौपाल म्हणजेच खेड्यातील एकत्र येण्याचे ठिकाण, स्थानिक समिती व परदेशातील शेतमालाच्या किमती यांची माहिती शेतकऱ्यांना बिनचूक मिळते. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड मधील सोयाबीनची वायदे बाजारातील किंमत सामान्य शेतकऱ्याला समजते. आपला शेतमाल केव्हा व किती किमतीला विकावा हे ठरवण्यास या माहितीचा खूप उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढते. तर बीओपी बाजाराचे स्वरूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 5 प्रकारे त्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा भाग जो आहे तो बीओपी बाजारपेठ विकासासाठी अत्यावश्यक घटक, हे घटक आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.